या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय छान मार्गदर्शन मुलांना केलेलं आहे। यानंतर लायन्सचे माजी अध्यक्ष बाळासाहेब यांना विनंती करतो की त्यांना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेवरील सर्व मान्यवर गुरुजन आणि विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासारखा याच शाळेतला विद्यार्थी, याच शाळेत माझं शिक्षण झालेलं आहे। शालेय जीवनामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांची परिस्थिती काही सारखी असते, काहींची चांगली असते, काहींची मध्यम असते आणि काहींची नाजूक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती। तर मी अशा नाजूक आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातला एक विद्यार्थी। शाळेमध्ये मराठी शाळेचं शिक्षण झालं आणि नूतन विद्यामध्ये मी ॲडमिशन घेतलं, कारण त्यावेळेस माझे 3 भाऊ 3 बहीण आम्ही एवढे शिक्षण घेत होतो, तर आईवडिलांना शिक्षणाशिवाय दुसरा खर्च करता येणं शक्यच नव्हतं। पण जेव्हा नूतन शाळेमध्ये ॲडमिशन घेतलं तर 5वी ते 6वी मला एकाही शाळेच्या ट्रिपला जाता आलं नाही। 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी मी तो राग माझ्या मनामध्ये साचून ठेवला। आणि 5वीला जेव्हा माझे सगळे शाळेचे विद्यार्थी कारल्याची लेणी आणि भाज्याची लेणी ट्रिपवरून आले आणि सगळ्यांनी फोटो टाकले, मला इतका राग आला, माझी परिस्थिती माझ्या आडवी होती, मला जाऊ देत नाही। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा काही जण असाल त्यातले, पण आज आपण संयम बाळगायचा, परिस्थितीवर मात करायची आणि आपल्याला हवी तशी परिस्थिती घडवायची। मग मी 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी एकाही शाळेच्या ट्रिपला गेलो नाही। फक्त एकच ठेवलं की मी जेव्हा कमवायला लागेल तेव्हा मी संपूर्ण भारत फिरून येईल। काय स्वप्न होतं माझं, मी जेव्हा कमवायला लागेल तेव्हा संपूर्ण भारत फिरून येईल। आणि माझ्या 10वीचं पास आऊट झालो, डिप्लोमा माझा इलेक्ट्रिकचा पूर्ण केला, फिलिप्स कंपनीत कामाला लागलो आणि पहिल्या पगाराला जी सुरुवात केली तो संपूर्ण भारत म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि जैसलमेरपासून सिक्कीमपर्यंत उभा आणि आडवा भारत फिरून झाला मला। कशामुळे शक्य झालं? संयम ठेवला, लोकांना संयम ठेवायचा। इतकंच नव्हतं, ते पुढे जाऊन मी संपूर्ण युरोप, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली असे देशही फिरून आलो। आता मला अमेरिकेला जायचं माझं स्वप्न आहे। तर मित्रांनो, उराशी स्वप्न बाळगा आणि त्या स्वप्नाच्या दिशेने वाटचाल करा। एवढंच या निमित्ताने सांगतो की आपलं पण इच्छाशक्ती तीव्र पाहिजे। फक्त मी स्वप्न पाहिलं आणि त्याच्यासाठी काहीच केलं नाही तर काही साध्य होणार नाही। शिक्षक आहेत, ही सगळी यंत्रणा, सगळे प्रशासकीय अधिकारी आहेत, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत, सगळे आपल्यासाठी काम करत आहेत। आम्ही लायन्स क्लबच्या माध्यमातून सुद्धा शाळेमध्ये बरोबर नोव्हेंबरमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित प्रश्नसंच वाटप केली 5-7 वर्ष करतो। त्यानंतर डॉक्टर भंडारींचं व्याख्यान की शिक्षणाचं महत्त्व काय, त्याच्यानंतर नितीन भाकटकर सरांचं व्याख्यान की कमी वेळामध्ये स्मार्ट शिक्षण अभ्यास कसा करायचा, हे सगळं तुमच्यासाठी करतो। तुमची जी काही स्वप्न असतील ती पिता परमेश्वर पूर्ण करो अशी प्रार्थना करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो। धन्यवाद।